नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अक्षरवत्या विद्यार्थ्यांच्या विश्वसनीय यूट्यूब चॅनलला आपलं सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की आफ्टर डी फार्म, बी फार्म, एम फार्म झाल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये येते की मला मेडिकल शॉप ओपन करायचं आहे, मेडिकल टाकायचं आहे, मला मेडिकलचा ओनर व्हायचं आहे, मेडिकलचा मालक व्हायचं आहे, मला एजन्सी ओपन करायची आहे, मेडिकल शॉपची एजन्सी ओपन करायची आहे। तर नेमकं काय काय डॉक्युमेंट लागतील, काय काय अटी राहणार आहे, नेमका एक ब्लूप्रिंट जी आहे की मला मेडिकल जर टाकायचं तर माझ्यापाशी काय काय पाहिजे आणि काय काय गोष्टी मी लक्षात ठेवलं पाहिजे की जेणेकरून माझ्या त्या समोर कामा येईल। तर अशा सर्व बाबींवरती आपण चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला पूर्ण एक ब्लूप्रिंट देणार आहोत की मेडिकल शॉप तुम्ही कसं ओपन करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम एक खूप महत्त्वाची इम्पॉर्टंट अट अशी आहे, जर तुम्हाला मेडिकल टाकायचं आहे तर त्यासाठी अट अशी आहे की तुम्ही रजिस्टर फार्मसिस्ट असायला पाहिजे। रजिस्टर फार्मसिस्ट म्हणजे काय, तुम्ही डिप्लोमा, डी फार्मसी, बी फार्मसी, एम फार्मसी तुमचं या तिन्हीपैकी एखादं एज्युकेशन हे झालेलं पाहिजे आणि तुम्ही MSPCच्या अंतर्गत तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं पाहिजे, म्हणजेच रजिस्टर फार्मसिस्ट तुम्ही राहणार आहात। तर विद्यार्थी मित्रांनो, हा खूप इम्पॉर्टंट क्रायटेरिया आहे। फर्स्ट काय, रजिस्टर फार्मसिस्ट विद्यार्थी असायला पाहिजे। सेकंड काय, तर सेकंड असं की सर्वात इम्पॉर्टंट, आता तुम्ही रजिस्टर फार्मसिस्ट जरी आहात परंतु सर्वात मोठी गलती याच ठिकाणी विद्यार्थी करून बसतात, काय तर स्पॉट जो आहे मेडिकल नेमकं कोणत्या ठिकाणी टाकायचं या गडबडीमध्ये खूप मोठा का प्रॉब्लेम क्रिएट होतो। मेडिकल जर चांगल्या स्पॉटवरती तुमचं असलं तर खूप लाखो रुपयेमध्ये सुद्धा कमी करून देते, बट जर तुमचा स्पॉट गलत जर झाला तर 2 ते 3 महिन्यामध्येच तुम्हाला वाइंडअप करावं लागते। त्यामुळे स्पॉट जो आहे मेडिकलचा निवडताना तो खूप लक्षपूर्वक निवडावा, शांततेने घ्यावं। म्हणजे 4 महिने डिले झालं तरी चालतं मेडिकल, परंतु घाई गडबडीमध्ये एखादा भेटला असा स्पॉट आणि तुम्ही तो सिलेक्ट केला तर खूप जास्त गंभीर परिणाम तुम्हाला भविष्यामध्ये याचे भोगावे लागू शकतात। आता एक जनरल आयडिया देतो मी तुम्हाला की स्पॉट कसा असायला पाहिजे मेडिकलसाठी। सर्वप्रथम तो एक चौफुलीमध्ये असायला पाहिजे, म्हणजे स्क्वेअर असेल, ट्रायंगल असेल, ज्या ठिकाणी मॅक्झिमम पब्लिक ही जात येत राहते अशा ठिकाणी आपलं मेडिकल असायला पाहिजे। किंवा एखादा नवीन एरिया बनत आहे आणि खूप जास्त वास्ट डेव्हलप त्या ठिकाणी होत आहे, त्या ठिकाणी एकही मेडिकल नाही, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही नवीन एरियामध्ये आपलं मेडिकल ओपन करू शकता। सोबतच ॲडिशनल यामध्ये आणखी एक तुम्ही काम करू शकता, जो डॉक्टरांचा एरिया राहतो। जसं की बघा तुम्ही अकोल्यामध्ये आहे डॉक्टरांचा एकाच गल्लीमध्ये, राठीपेढेवाल्याच्या गल्लीमध्ये जर बघाल तुम्ही तर मोस्ट ऑफ तुम्हाला डॉक्टर सापडतील। अशा एका गल्लीमध्ये तुम्ही तुमचं मेडिकल शॉप ओपन केलं तर घुमून फिरून प्रिस्क्रिप्शन तुमच्यापाशी येते, पेशंट जाताना येताना बघतात। नाही डॉक्टरांचे पेशंट आले तर जनरल आयटमसुद्धा तुम्ही विकू शकतात। म्हणजेच एकतर गर्दीचं ठिकाण बघायचं आहे, एकतर तुम्हाला स्क्वेअर बघायचं आहे, एकतर तुम्हाला नवीन डेव्हलप एरियामध्ये टाकायचं आहे, किंवा खूप जास्त डॉक्टर आजूबाजूला आहे आपल्या अशा ठिकाणी तुम्हाला मेडिकल शॉप ओपन करायचं आहे। आणि जर एखाद्या डॉक्टरसोबत जर डील झालीच, जर त्यांच्यासोबत एखादं काउंटर आपलं अटॅच झालंच तर तो की बघायचा प्रश्न नाही, ते 100% चालणारच आहे। तर या बाबी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत। आता वळूया आपण की डॉक्युमेंट तुम्हाला काय काय लागतात, जो की विद्यार्थी इथेच कन्फ्यूज होऊन जातात की मेडिकल शॉप ओपन करायचं आहे, डिग्री झालेली राहते, इव्हन PG झालेली राहते, मात्र माहीतच राहत नाही की नेमके डॉक्युमेंट काय काय लागणार आहे तुम्हाला। तर विद्यार्थी मित्रांनो, चिंता करू नका, मी सर्व तुम्हाला अगोदर सांगितलं, मी पूर्ण ब्लूप्रिंट तुमच्या समोर ठेवणार आहे की तुम्हाला काय काय डॉक्युमेंटची पूर्तता करावी लागणार आहे। तर बघा, जर 2 प्रकारचे इथे लायसन्स मेडिकलचे तुम्हाला मिळते FDA कडून। तर इथे नवीन किरकोळ किंवा ठोक औषधे विक्रेते, नवीन किरकोळ म्हणजे काय, केमिस्ट अँड ड्रगिस्ट, जे आपलं मेडिकल राहतं ना, आपल्याला जस्ट पेशंटला सप्लाय करायचं आहे, पेशंटला विकायचं आहे, तर ते मेडिकल झालं। आता मेडिकलला जे माल सप्लाय करतात ती झाली स्टॉकिस्टशिप, म्हणजे ठोक औषध विक्रेता। तर दोन्ही वेगवेगळे आहे। जर तुम्हाला एजन्सी टाकायची आहे, मेडिकलला जर माल सप्लाय करायचा आहे तर ते थोडंसं वेगळं, आणि मेडिकल टाकायचं आहे ते कन्सेप्ट वेगळा। तर आपण दोन्ही यावरती बोलणार आहोत। मेडिकल टाकण्यासाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट पाहिजे ते बघा। सर्वप्रथम एक
साईडला सुद्धा बघत असाल मी बाजूला सुद्धा डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे. दुकान मालक किंवा भागीदार यांचे कागदपत्र. आता होतं काय, मेडिकलमध्ये तर पार्टनर खूप जास्त राहत नाही. हा प्रश्न पडतो, जर तुम्ही स्टॉकिस्टशिप जर अपॉइंट करत असाल, एखादी एजन्सी जर टाकत असाल, तर त्या ठिकाणी पार्टनर नक्कीच हमखासपणे राहतात. बिकॉज खूप कोट्यावधीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावं लागतं. 50 लाख 60 लाख एका जणाचे इन्व्हेस्टर असतात. त्यामुळे भागीदार, दुकान मालक किंवा भागीदार यांचे कागदपत्र. आता सर्वप्रथम तुम्हाला दुकान टाकायचं, सपोज मी आहे, मला अक्षय, मला जर दुकान टाकायचं, माझे काय काय डॉक्युमेंट लागतील? माझं आधार कार्ड, माझं पॅन कार्ड, माझा फोटो, माझा ईमेल ID, मोबाईल नंबर, एवढे डॉक्युमेंट माझे लागेल. जर माझ्या व्यवसायात कोणतीही पार्टनर नसेल तर, मी एकटा जर मालक असेल तर. जर भागीदार असेल तर फक्त एक ॲडिशनल काय लागेल त्यात, जर व्यवसायात भागीदार असेल तर रजिस्टर पार्टनरशिप डीड ही लागणार आहे. ठीक आहे, ही झाली दुकान मालक किंवा भागीदारांचे कागदपत्र. आता सेकंड येऊ आपण, फार्मसिस्ट जो आहे. आता सपोज जर दुकानाचा मालक मलाच राहायचे, तर हे माझे लागणार कागदपत्र. सोबत जर मीच रजिस्टर फार्मसिस्ट आहे, तर माझे रजिस्टर फार्मसिस्टचे काय काय राहणार आहे, तर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, त्यानंतर TC तुमच्या कॉलेजची, शेवटच्या वर्षाची मार्कलिस्ट म्हणजे फायनल इयरची मार्कलिस्ट, तुमचं PPE कार्ड जे छोटं राहतं ते, आधार कार्ड, फोटो, मोबाईल नंबर आणि नियुक्तीपत्र. नियुक्तीपत्र आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही फार्मसिस्टचं नियुक्तीपत्र डाउनलोड करून घेऊ शकता. तर ही फार्मसिस्टची कागदपत्र. आता गोंधळ काय होतो, मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांना हेच कळत नाही की दुकान मालक वेगळा आणि रजिस्टर फार्मसिस्ट वेगळा का. तर हो, तुम्ही सपोज एखाद्या व्यक्तीला असं वाटलं की मला मेडिकल टाकायचं आहे, बट माझ्यापाशी लायसन नाही, तर तुम्ही काय करू शकता, दुकान मालकाचे जे कागदपत्र आहे, दुकान मालक सेपरेट आणि रजिस्टर फार्मसिस्ट हा पूर्णपणे वेगळा असतो. हे लक्षात घेणं खूप आवश्यक आहे, इम्पॉर्टंट आहे. तर रजिस्टर फार्मसिस्ट म्हणजे डिप्लोमा डिग्री ज्यांच्याकडे आहे ते झाले रजिस्टर फार्मसिस्ट, आणि त्यांनी MSPC पासून रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे असे विद्यार्थी मेडिकल लायसन टाकू शकतात. दुकान मालक हा वेगळाही राहू शकतो किंवा ज्याच्याकडे लायसन आहे तोही राहू शकतो. या दोन गोष्टी मी पूर्ण क्लिअर केलेल्या आहे. परत शॉर्टमध्ये सांगतो, दुकान मालक म्हणजेच दुकानाचा ओनर हा तुमचा वडीलही राहू शकतात आणि ॲज अ फार्मसिस्ट म्हणून तुम्ही राहू शकतात. जसं की एखाद्या ऑलरेडी दुकान सेट राहतं, आपल्याला तिथं जर फार्मसिस्टचा जॉब करायचा आहे, तर तुम्हाला फक्त फार्मसिस्टचे एवढे कागदपत्र द्यावं लागतात. ऑलरेडी दुकानाचा मालक वेगळा राहतो. ठीक आहे, आता नवीन मेडिकलसाठी जागेची कागदपत्र काय करणार आहे, तर जर जागा नगरपालिका क्षेत्रात असेल तर नगरपालिका कर भरणा पावती म्हणजे टॅक्स पावती नमुना 43, नगरपालिका ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे नगरपालिकेचं NOC सर्टिफिकेट. जागा जर ग्रामपंचायत क्षेत्रात असेल तर ग्रामपंचायतची टॅक्स पावती 8 आणि तेच NOC ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र. आणि जागाने जर भाड्याने असेल, मोस्ट ऑफ द जे विद्यार्थी आहे ते जाग्याने भाड्याने घेतात, तर त्यांना काय करावं लागतो, भाडेपट्टा हा बनवावा लागतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, मेडिकलसाठी रजिस्टर भाडेपट्टा करावा लागतो, हे लक्षात घ्यावं. जर स्वतःची जागा असेल तर मग तर चिंता करायचं काम नाही. हा, तुमच्या जर नात्यातली एखादी जर जागा असेल, तर रक्ताचं नातं जर असेल तर जस्ट फक्त 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती तुम्हाला ही जागा भाड्याने मिळू शकते. त्यानंतर आणखी यामध्ये ॲडिशनल काय काय लागते, जागेचे वीज बिल कंपल्सरी आहे, जागेची वीज बिल. त्यानंतर फ्रीजचं खरेदी बिल, तुमच्या मेडिकलमध्ये फ्रीज हे आवश्यक आहे, जागेचं वीज बिल आवश्यक आहे, जागेचा नकाशा लागणार आहे, दुकानाचा बोर्ड हा ऑलरेडी तुम्हाला तयार करावा लागणार आहे, काय मेडिकलचं नाव ठेवायचं त्याचा लागणार आहे, आणि फर्निचर एक मेडिकलमध्ये जी जागा तुम्ही निवडाल तर त्याचासुद्धा फोटो लागणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आणखी तुम्हाला यामध्ये एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन. आता तुम्ही म्हणाल की सर ठीक आहे, मेडिकलची जागा आम्ही सगळे कागदपत्र जमा केले, मात्र जागा किती लागते मेडिकलसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, जर किरकोळ औषध परवाना घ्यायचा असेल तुम्हाला, तर त्यासाठी 108 स्क्वेअर फूट ही जागा कंपल्सरी आहे. बिकॉज ड्रग इन्स्पेक्टर आल्यानंतर त्यांच्याकडे टेपच राहतो, ते टेपने मोजून बघतात की 108 स्क्वेअर फूट जागा भरते किंवा नाही. त्यामुळे 108 स्क्वेअर फूट जागा ही कंपल्सरी आहे मेडिकलसाठी. हा, फक्त एजन्सी टाकायची तर 108 स्क्वेअर फूटमध्ये सुद्धा होते, बट तुम्हाला मेडिकल प्लस एजन्सी टाकायची असेल तर त्यासाठी तुम्हाला 162
स्क्वेअर फूटची जागा अनिवार्य आहे मेडिकल प्लस एजन्सीसाठी। तर विद्यार्थी मित्रांनो, एक थोडंसं लक्षात ठेवायचं आहे की फार्मासिस्ट जो आहे तो नोंदणीकृत फार्मासिस्ट असावा, म्हणजे रजिस्टर फार्मासिस्ट असणं आवश्यक आहे। आणखी मोस्ट ऑफ द विद्यार्थी विचारतात, सर जागा जी आहे ती कशी चालेल, पत्राची जागा चालेल का? वरतून पत्रे असले तर चालते, मात्र बाजूला जी आहे ती भिंत पाहिजे, म्हणजे पक्क बांधकाम पाहिजे। तिन्ही बाजूला दुकानाचं शटर समोर आणि तिन्ही बाजूला विटांचं बांधकाम हे आवश्यक आहे। वरतून पत्र असला तरी चालते, ठीक आहे। परंतु सर्वच पत्रांची जागा चालत नाही, ही अप्रूव्ड ड्रग इन्स्पेक्टर करत नाही। आता विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जे बुलढाणा डिस्ट्रिक्टमधले विद्यार्थी असेल तर तुम्हाला मी एक डिस्क्रिप्शनमध्ये लिंकही दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन हे सर्व डॉक्युमेंट जमा करून तुम्ही फॉर्मही भरू शकता। दिलेल्या लिंकवरती क्लिक करून फक्त डॉक्युमेंट अपलोड करायचे। मात्र ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे स्वतः नाही करायचे, ॲडिशनल करायचं, तर चंद्रशेखर बारोटे सर आहेत, त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही त्यांच्याशी मी नंबर दिलेला आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचा फॉर्म व्यवस्थितरित्या भरू शकता। लवकरात लवकर लायसन्ससुद्धा चंद्रशेखर बारोटे सर हे लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करतात। त्यांचा नंबर दिलेला आहे, सकाळी 10 ते 6, सायंकाळी 6च्या दरम्यान तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता। ट्रस्टेड पर्सन आहे बुलढाणा डिस्ट्रिक्ट। आणि माहिती घेण्यासाठी जर कॉल करायचा असेल, अकोला वगैरे मराठवाड्यातले विद्यार्थी असतील तर तेही माहिती घेऊ शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। मी पूर्ण ब्ल्यूप्रिंट तुम्हाला मेडिकलची दिलेली आहे की काय काय डॉक्युमेंट लागतात, काय काय तुम्हाला आवश्यकता आहे, जागा किती पाहिजे, कसं पाहिजे, सर्व। तर असा हा मेडिकल शॉपवरती मी व्हिडिओ बनवला आहे। आणखी ॲडिशनल यामध्ये जर तुम्हाला अडचण असेल तर मला कमेंट करून निश्चित प्रकारे कळवा। सोबतच माझं इंस्टाग्राम पेज जे स्टायलिश स्टार अक्षय राऊत, यावरती सुद्धा मेसेज करून मला कळवू शकतात की काय काय अडचण येत आहे तुम्हाला, मेडिकल टाका नाही टाका, काय करा, कशा प्रकारे टाका। तर यावरती व्हिडिओ बनवायचा का मी, की नेक्स्ट व्हिडिओ माझा कशावर पाहिजे, हे सुद्धा मला कमेंट करून तुम्ही कळवू शकता। तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल राहील। मॅक्झिमम व्हिडिओ शेअर करा ज्यांना मेडिकल टाकायचं आहे त्यांच्यापर्यंत। तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशी लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येत जाईल। धन्यवाद।